पुण्यातील JSPM शिक्षण संस्था संचलित जयवंतराव सावंत कॉलेज ऑफ एज्युकेशन यांच्या वतीनं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बीएडचा नवीन अभ्यासक्रमावर आधारित FDP घेण्यात आला। त्यावेळी तज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉक्टर पंढरी वाघमारे हे म्हणाले की बीएड अभ्यासक्रम 2025 हा राबवताना शैक्षणिक कामकाजामध्ये पारदर्शकता आणणारा आहे। त्यामुळे विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना सुद्धा प्रत्येक बाब ही नियोजनबद्ध वेळेमध्ये पुराव्यांसह पूर्ण करावी लागणार आहे। या शैक्षणिक वर्षापासूनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं बीएडचा अभ्यासक्रम हा सेमिस्टर पद्धतीमध्ये राबवण्याचा प्रयत्न केला आहे। त्यामुळे कमीत कमी वेळेत जास्त काम करावं लागणार आहे, कारण ठरवून दिलेल्या वेळेतच परीक्षा घ्याव्या लागतील। सर्व विषयांच्या थेअरी आणि प्रॅक्टिकल बाबत विविध महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी दुसऱ्या सत्रामध्ये ग्रुप चर्चा घडवून आणली। या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करताना त्यामध्ये सुसूत्रता विद्यापीठानं घालून दिलेल्या नियोजनानुसार कशा पद्धतीने पूर्ण करता येईल याबाबतही चर्चा झाली आणि त्या सर्व FDP मधून हा अभ्यासक्रम पारदर्शकता आणणार आहे असा मतप्रवाह पुढे आलाय। तसेच प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय भापकर, प्राचार्य कुलकर्णी आदी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते। या कार्यक्रमासाठी विशेष मार्गदर्शन संस्थेचे उपाध्यक्ष गिरिराज सावंत, संकुल संचालक डॉक्टर वसंत बुगडे, डॉक्टर मारुती काळबांडे यांनी केलं। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर कुशाल मुंडे हे होते। या कार्यक्रमाचं प्रास्ताविक समन्वयक डॉक्टर भरत गोरडे, तर पाहुण्यांचा परिचय प्राध्यापक प्रवीण कासार, तर आभार प्रदर्शन प्राध्यापक दत्तात्रय साबळे यांनी केलं। तर कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विद्यार्थी संसदेच्या विद्यापीठ प्रतिनिधी आशा शर्मा यांनी केलं। सदरील FDPचा कार्यक्रम दिवसभर चालला, त्यामध्ये प्रश्नोत्तरे देखील घेण्यात आली। पहिल्या सत्रानंतर स्नेहभोजनाचा आस्वाद घेऊन द्वितीय सत्राला सुरुवात केली गेली आणि शेवटी प्रश्नोत्तराच्या तासानंतर या कार्यक्रमाची राष्ट्रगीतानं सांगता झाली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक दीपाली थोरात, प्राध्यापक सीवा बनसोडे, प्राध्यापक अजित चव्हाण, प्राध्यापक सचिन बोधने, प्राध्यापक राऊत, प्राध्यापक डॉक्टर वर्षा गायकवाड, सुग्रीव जाधव आणि विद्यार्थी संसदेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। रमेश कुमार, झुमॉन न्यूज, पुणे।